अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु चरित्र मधील अध्याय 13वा। श्री गुरुनी ब्राह्मणाचे पोट दुखणे थांबवून सायन देवाला वर दिले। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः। नामधारक शिष्य राणा लागला ते सिद्धाची आचरणा, कर संपुट जोडून या जाणा विनवी तसे परियसा। जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी, सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिरा होणी मन सुख पावले। गुरुचरित्र कथामृत सेविता पुरुषाधिक होत, शमन करणेसी समर्थ तुझी एक कृपांती। गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारून, तृप्त नव्हे माझे म्हणून आणिक अपेक्षा होत असे। क्षुदे करुणी पिडिले ढोर, जैसे पावे तृणा बिढार त्याते होई मनोहर, न वचे तेथुनी परियसा। एखादा देखे तक्र स्वप्नी, त्यासी मिळे क्षीरभरणी, नव्हे म्हण त्याच धणी, केवी सोडी तो ठाऊ। तैसा पावन स्वल्पज्ञानी, नेनत होतो गुरु निर्वाणी, अविद्या माया वेष्टणी, कष्ट तो होता स्वामिया। अज्ञान तिमिर रजणीसी, ज्योती स्वरूप तुझी होसी, प्रकाश केले गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरूंचे। तुवा केले उपकारासी, उत्तीर्ण काय होऊ, सरसी कल्प वृक्ष दिल्हियासी, प्रति उपकार काय द्यावे। एखादा देतो चिंतामणी, त्यासी उपकार एक धरणी, नाही दिले नको ऐको काणी, गुरुमूर्ती उस्वराया। ऐशा तुझा उपकारासी, उत्तीर्ण नवे वंशवंशी, म्हणून लागत असे चरणासी, एको भावे करुणिया। स्वामी निरोपिले धर्मार्थ, अधिक जाहले मद स्वार्थ, उपजले म्हणे परमार्थ, गुरु भजन निरंतर। प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती दीक्षा देती, पुढे काय वर्तले स्थिती, ते आम्हा प्रति विस्तारिली। ऐकोणी शिष्यांचे वचन, सिद्ध म्हणी संतोषण, मस्तकी हस्त ठेवण, आश्वासित से तिये वेळी। धन्य धन्य शिष्यास गुण, तुझ दाधले गुरुचरण, संसार तारक भावारण, तुझी एक परियसा। तुवा ओळखील गुरुसोय, म्हणून पुसती भक्ती भावे, संतोष होतो आनंदमय, तुझे प्रश्न ऐकून या। सांगेन ऐका एक चित्ते, चरित्र गुरुचे विख्याते, उपदेश देऊनी माधवा, ते होते तेथे क्वचित काळ। असता तेथे वर्तमानी, प्रख्यात जाहले महिमा सगुणी, शिष्य जाहले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती। तया शिष्यांचे नाम सांगता, विस्तार होऊन बहुकथा, प्रख्यात असती नाम साता, सांगेन ऐका एक चित्ते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा असे आणिक यती, सदानंद सरस्वती पैदिका। ज्ञान ज्योती सरस्वती एक, सातवा सिद्धा आपण एक, अपार होते शिष्य आणिक, एका हुणी एक श्रेष्ठ देखा, तया शिष्यांसमवेत, गुरु रंगीत दक्षिण पंथ, समस्त पावन क्षेत्रे करीत। आला करंजी नगरासी, भेटी जाहली जनक जननी, येवणी लागता ती चरणी, जत्रुवर्ग भ्राता भगिनी, समस्त भेटती स्वामी यासी। देखून या गुरुमूर्तीसी, नगर लोक अत्यंत हरुषी, आले समस्त भेटीसी, पूजा करीती परोपरी। घरोघरी श्री गुरुसी, पाचारिताती भिक्षेसी, जाहला रूप बहुवसी, घरोघरी घेतो पूजा। समस्त लोक विस्मय करती, अवतार विष्णू हा निश्चिती, वेशधारी दिसे यती, परमपुरुष होय जाणा, याते नचे न म्हणती, ते नर दाती नरका प्रती, कार्याकारण अवतार होती, ब्रह्मा विष्णू महेश्वरा। जननी जनक येणे रीती, पूजा करीती भाव भक्ती, श्री गुरु जाहले श्रीपाद यती, जाती स्मृती जननी येसी। देखून जननी तिये वेळी, माथा ठेवी चरण कमळी, सत्य संकल्प चंद्रमौळी, प्रदोष पूजा फळा आले। पतीसी सांगे तिये वेळी, पूर्व जन्मीचे चरित्र सकळे, ईश्वंदित पुत्र प्रबळी, वावे म्हणून आराधिले। याची श्रीपाद ईश्वराचे, पूजा केले म्हणवाचे, प्रसन्न झाला जन्म आपुचे, सफळ केले प्रियसा। म्हणून नमिती दोघे चरणी, विनवी ताती करुणावचनी, उद्धारावे या भवारणी, जगन्नाथ यतिराया। श्री गुरु म्हणती दयांसी, एखादे काळी परियसी, पुत्र होये संन्यासी, उद्धरी कुळ 42, त्यासी शाश्वत ब्रह्मलोक, अचळ पद असे ऐक, त्याचे कुळी पदता देख, ब्रह्मपद शाश्वत त्यांसी। यमाचे दुःख भय भीती, नव्हे त्याची पितृसंतती, पूर्वी जरी नरकी असती, त्यांची शाश्वत ब्रह्मपदे। या कारण आम्ही देखा, घेतलो आश्रम विशेषा, तुम्हा नाही यमाचे शंका, ब्रह्मपद असे सत्यम। ऐसे सांगोणी तयांसी, आश्वासिती बहुवसी, तुमचे पुत्र शतायुषी, अष्टेश्वर्य नांदती। त्यांचा पुत्र पौत्र तुम्ही, पाहाल सुखे तुमचा नयनी, पावेल क्षेत्र काशी भुवनी, तंतकाळी परियसा। मुक्ती स्थान काशीपुर, विख्यात असे वेदशास्त्र, न करा म्हणी चिंता मात्र, म्हणून सांगती तिये वेळी। त्यांची कन्या असे एक, नाम तया रत्नाई विशेष, श्री गुरु ते नमुनी एक, विनवी तसे परियसा। विनवी तसे परोपरी, स्वामी माथे तारी तारी, बुडोनी जातो भवसागरी, संसार माया वेष्टुण। संसार तापत्रयासी, आपण भीतो वरियसी, निर्लिप्त करिता आम्हासी, आपण तापसी जाईन। ऐकोण तिये वचन, श्री गुरु निरोपिती आपण, त्रियेसी पती सेवा चरण, तिची परे तपे परियसा। त्याने भवारणवासी, कडे पडती परियसी, जैसे भाव जासी, तैसे होय परियसा। उतराव्या पहिलं पद, स्त्रियांसी असे तो भ्रातार,
मने करुणी निर्धार भजावे पुरुष शिवसमानी त्यांसी होई उद्धार गती वेद पुराण वाखाणी ते अंतःकरणी न करी खंती तुझे गती होईल ऐकून श्री गुरूंचे वचन विनवी तसे कर जोडून गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवी तसे परियसा तू जाणसी भविष्यभूती कैसे माते उपदेशिती माझे प्रारब्ध कवळगत विस्तारावे मज पुढे श्री गुरु म्हणती ती येसी तुझे वासना असे तापसी संचित पाप असे दोषी भोगणे असे परियसा पूर्व जन्मी तू परियसी चरणी लातिले धेणुसी शेजारी स्त्री पुरुषांशी विरोध लाविले कलह जाणा तया दोषस्तवे देखा तुते बाधा असे अनेका गायत्रीसी लाधिली ऐका सर्वांग पुष्टी होसील विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते जातील भरवसी आजव तुझे ऐसे असे ऐकोण दुःख करीभूत श्री गुरुचरणांवरील ओळत उद्धरी गा गुरुनाथा म्हणून चरणांशी लागली श्री गुरु म्हणतीये एक बाळे क्वचित काळे असाल भले अपर वयस होते काळेपती तुझा यती होईल तदनंतर तुझे देह कुष्टी होसी अवयवय भोगुनिया स्वदेह मग होईल तुझ गती नासता देह तुझे जाण भेटी होईल आमुचा चरण तुझे पाप होईल दृढ सांगेन क्षेत्र ऐकपा भीमा तरी दक्षिण देशी तेथे तीर्थ पाप विनाश जाईल तेथे भरवस अवस्था तुझ घडले यावर या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधर्वपूर असे ख्यात अमराजा संगम प्रसिद्ध जाणा ऐसे सांगून ती येसी श्री गुरु निघाले दक्षिणेसी त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेथे शिष्य सहित श्री गुरुमूर्ती आले नासिक क्षेत्रापरती तीर्थ महिमा असे ख्याती पूर्णांतरी परियसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्ग तुझ मी आता सांगत असे परियसी त्या गौतमीचे महिमा सांगता अपार आम्हा बहिरार्ण व उदक उगमा या ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वरा धरिले होते प्रीती करा मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा बीज पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थळाजवळी पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकविती साळी ऐसे त्यांचा मंत्र प्रबळी महात्म्य पुण्य पुरुष असे समस्त ऋषी मिळवणी विचार करीती आपुले म्हणी गौतम ऋषी महाज्ञाने मुख्य दास सर्वेश्वराचा यासी घालिता साकडे गंगा आणीला आपले चाड समस्त आम्हा पुण्यकडे गंगा स्नानी भूमंडळी या गती योग ताणा मुनी नामपूर्ध्यते समान सागती सर्वयंत्रुणा गौतमी तीर वासी नाम ऊर्ध्वैत मणीश्वरासी कोटी वरुष तपस्वीसी जे गती होय परियसी स्नान मात्रे गौतमीची या कारणे गौतमीसी आणावे यत्न भूमंडळासी साकडे घालावे गौतमासी अनेक गंगा राम्हा लाभ म्हणून रचली माया ऐक ध्रुवा गायी संवत्सक करुणी पाठविली ऐक गौतमाचे प्रिही भक्षणार्थ ऋषी होता अनुष्ठानी देखिले रेणुसी नयनी निवारावया तक्षणे दर्भ पवित्र सांडिले त्याची दुर्वा चांगली शस्त्र धेणुसी लागली जैसे वज्रास्त्र पंचत्व पावले त्वरित घडले हत्या गौतमासी मिळवणी समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण गंगा भूमंडळी आण या विने नाही तुम्हा शुद्धी या कारण गौतम ऋषी तप केले सहस्त्र ऋषी प्रसन्न जाहला व्योमकेशी वर माग म्हणत असे गौतम म्हणे सर्वेश्वरा मद प्रसन्न जाहला दातारा उद्धरावया चराचरा गंगा न्यावी भूमंडळी गौतमाचे या विनंतीसी निरोप दिले गंगेसी घेऊन याला भूमंडळासी पाप क्षाळन मनुष्यांचे ऐसे गंगा भागीरथी कवण वर्णावे सामर्थ्य याची कारण गुरुनाथ आले ऐक नामधारका ऐसी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आचरती पवित्रा पुढे लोकानुग्रहार्था आपण हिंडे परियसा तटाक यात्रा करिता देखा आले श्री गुरु मंजारिका तेथे होता मुनी एका विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यांसी नृसिंह मूर्ती परियसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसे देखा नमिता जाहला श्री गुरुसी स्तोत्र करी बहुअसी विस्मय होणी मानसी अतिभक्ती करुणिया यद्विप पादव्यमय साक्षात अधिष्ठितम देवनदी समीपे या उत्तरे तीर निवासी रामा लक्ष्मी समीपे निवसंती नित्यम याने प्रिय श्री गुरुसी विनवी माधवारण्य हरुषी श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवारण्यासी देखा अत्यंग मार्गस्रूपम अत्यंत योगाधिकार तत्त्वम मार्गम च मार्गम विचिन्वंतो मार्गोदये माधव दर्शनम च ऐसे श्री गुरु दयासी आश्वास होणे म्हणते हरुषी निज स्वरूप तयांसी जाविते जाहले परियसा श्री गुरुचे स्वरूप देखोणी संतोष जाहला तो मुनी विनवीत से कर जोडणी नाना परी स्तुती करीत जय जया जगद्गुरु त्रय मूर्तीचा अवतारू लोका दिसतोसी नरू परम पुरुषा जगज्योती तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरणा फुले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी
संतोष होऊनी अति हरुषी आश्वासिले तिये वेळी म्हणती श्री गुरु तपासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्गती भरमसी ब्रह्मलोक होय सत्य नित्य पूजा तू मानसी करी नृसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय म्हणत ऐसे सांगुणी तयांसी श्री गुरु निघाले परियसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकांतू श्री गुरु समस्त शिष्यांसहितू स्नान करिता गंगेतू आला तेथे विप्र एक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत तेजू पाहे प्राण देखा पोट व्यथा बहु त्यासी नित्य करिता बहु असी भोजन केल्या दुःख ऐसी प्राणांतिक होत असे या कारण द्विजवरू सदा करी फलाहारू अन्नासी त्यासी असे वैरू जेविता प्राण तेजू पाहे पक्षी मास भोजन करी व्यथा असे त्याचा उदरी ऐसे किती दिवसांवरी कष्टत होता तो द्विजू पूर्व दिवशी तैसे आता या ग्रामी आला सन महानवमी जेवीला मिष्टान्न मनोधर्मी मास एक पारण केले भोजन केले अन्न भोवत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राण करत तेजू पाहे दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेन त्याची शरीर नको आता संसार पाप रूप परतत अन्न प्राण अन्न जीवन कवण असेल अन्नाविन अन्न वैरी जाळले आपण मरण बरवे आता मज म्हणी निर्धार करून गंगा प्रवेश करा म्हणून पोटी पाषाण बांधुणी गंगेमध्ये निघाला म्हणी स्मरे कर्पूर गौरव उपजली आपण भूमी भार केला नाही परोपकार अन्ना दाना के देखा न करी पुण्य ह्या जन्मांतरी पूर्वी शत पुण्य फळ असे दिसत मग हे कष्ट भोगी तसे ग्रास हरितले ब्राह्मणाचे किंवा देणू कपिलेचे घात केले विश्वासियाचे मग हे कष्ट भोगितो अपूर्ती पूजा ईश्वराची केले असे न निंदा गुरुची अवज्ञा केले माता पिते यांची मग हे कष्ट भोगितो अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विजाधिकारण अतिथी आदी अन्न घाली अन्न वैश्वदेव समयासी अथवा मारिले बोबरांसी अग्नी घातले राणासी वेगळे सांडुडी टिळक जननीसी जावडी स्त्रिया सहित वेगळे होतो माता पिता त्यजोनिया होतो सुखे जेवून या पूर्वाजवापासून या मग हे कष्ट भोगीत असे ऐसा पापा आठवितो पित्र जातो गंगेतू तव देखिला गुरुनाथू म्हणती बोलावा ब्राह्मणासी आणा आणा हो ब्राह्मणासी ब्राह्म हत्या महादोषी प्राण त्यजितो का सुखेसी पुसो पवन कवनाचा श्री गुरु वचन ऐकोणी गेले शिष्य दावणे द्विजवरा ते काढवणे आणि ती श्री गुरु सन्मुखे अनाथासी कल्पतरू दुःखिष्ठासी कृपासागरू पुसतसे श्री गुरु तया विप्र नरासी श्री गुरु म्हणती तयासी प्राण का तेजुपाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्र म्हणे गात यतिराया काय करायला पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमी भार जाहलो असो मास पक्षा भोजन करतो उदर व्यथने कष्टतो साहून शके प्राण देतो काय सांगे स्वामिया आपण आणसी अन्न वैरी असता केवी वाचावे श्री गुरुनाथा शरीर सर्व अन्नगता केवी वाचो जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझे व्यथा केले परियसी औषध असे आम्हापासी क्षण एका सांगू मज संशय न धरी आता म्हणी भिवू नको अंतःकरणी व्याधी गेले पळोनी भोजन करी धरणीवरी श्री गुरु वचन ऐकून स्थिर केले अंतःकरणी माथा ठेवणी श्री गुरुचरणी नमन केले तियेवेळी इतकिया अवसरी तया ग्रामीचा अधिकारू विप्र एक अवधारी आला गंगे स्नानासी तव देखिले श्री गुरुसी येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसी म्हणो वाक्कू कार्यकर्मे आश्वास होणी तियेवेळी पुसती श्री गुरु स्तव मोळी कवण नामच कवण स्थळी वास म्हणती तयासू ऐकोणी श्री गुरूंचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य आपस्तंभ शाखा असे नाम सायन देव ऐसे वास कटकंची स आलो उदरपूर्तीच सेवा करीतो यवनाची अधिकारपणे त्या ग्रामी असो वस्त्रे या ग्रामी धन्य धन्य चांगलो आम्ही तुझे दर्शन मात्रे तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी तू जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय ज्यांसी तरतील या भवारणवासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिले स्वामिया श्लोक गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरेच्छी गुरुदर्शनम गंगा देखता पाप जाती चंद्रदर्शने तापनासती कल्पतरुची ऐसी गती दैन्य वेगळे करी जाणा तैसे नव्हे तुमचे गुण पाप ताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फळ पावलो ऐसे स्तुती करुणी पुनरपी लागे श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोने निरोप देती तयेवेळी श्री गुरु म्हणती तयासी आमचे वाक्य परियसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे उपशमा व्याधीसी सांगो औषधी तुम्हासी नेवणी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्ठान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधीन राहे सर्वथा घेऊणी जावे त्वरिता क्षुधाक्रांत विप्रसे ऐकोण श्री गुरूंचे वचन विनवीत असे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन त्या ब्राह्मणासी होत असे
जेविल्या कारली मासे एक, त्याने प्राण जातो ऐक, अन्न देता म्हासी पातका, घडेल देखा त्वरित पे. श्री गुरु म्हणती सायन देवासी, आम्ही औषध देतो यांसी, अपू पादी माशांनासी, क्षीर मिश्रित परमान्न, अन्न जेविता त्वरितेंसी, व्याधी जाईल परेयसी, संशय न धरावा तू मानसी, त्वरित गृहासी नेई वेगी, अंगी कारोणी तिये वेळी, माथा ठेवी चरण कमळी, विनवी तसे करुणा बाहळी, यावे स्वामी भिक्षेसी. अंगी कारोणी श्री गुरुनाथ, निरोप देती हो का त्वरित, सिद्ध म्हणे ऐक मात, नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तिये वेळी समवेत शिष्य सकळी, जठरे व्यथेच्या विप्रजवळी, श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र जाहले त्यांच्या घरी, पूजा केले परोपरी, पतिव्रता त्याची नारी, जाखाई म्हणजे परियसा. पूजा करीती श्री गुरुसी, षोडशोपचारे परियसी, ध्याने रीती आम्हासी, शिष्य सकळे का परियसा. गुरुपूजेचे विधान विचित्र केले अति गहन, मंडळ केले रक्तवर्ण, एकेकासी पृथक पृथक देखा. पद्मरचोणी अष्टदळी, नाना परिरंगमाळी, पंचवर्ण मित्रमाळी, चित्रमाळी रचिले तेथे परियसा. संकल्पोनी विधीसी, नमन केले अष्टांगेसी, माथा ठेवणी चरणिन्यासी, पाद सर्वई अष्टांगी. चित्रास्व श्री गुरुसी, यानेची परी सकळे कांसी, मंडळाचरण विधीसी, करती पुष्प कंठाक्षता. षोडशोपचार विधीसी, पंचामृतादी परियसी, रुद्र सुक्त मंत्रेसी, चरण स्थापिले तिये वेळी. श्री गुरु चरणी अति हरुषी, पूजा करीती षोडशी, तया विप्राज्ञाने कैसी, चरण तीर्थ धरिता जाहला. तया चरण तीर्थासी, पूजा करीती भक्तीसी, गीत वाद्य आनंदेसी, करीती आरती निरांजन. अनुक्रमे श्री गुरु पूजा करीती जाहला द्विजा, पुनरपि षोडशोपचारे बोजा, पूजा करीती भक्तीने. अक्षय मान आरती श्री गुरुसी ओवाळती, मंत्रघोष अतिभक्ती, पुष्पांजली करिता जाहला. अनेक परी गायन करी, नमन करी प्रीती करी, पतिव्रता असे नारी, पूजा करीती अभय वर्गे. ऐसे परी श्री गुरुसी, पूजा केले परियसी, याने विधी शिष्यासी, समस्तांसी वंदिले. संतोषोणी श्री गुरुमूर्ती, वर देती अतिप्रीती, तुझे संतती होईल ख्याती, गुरु भक्ती वंशोवंशी. तू जाणसी गुरुचरित्रवास, अभिवृद्धी वंशोवंशी, पुत्र पौत्री नांदे हरुषी, गुरुभक्ती याने परी. ऐसे बोलणी द्विजासी, आश्वासन देती अति हरुषी, नमन करुणी श्री गुरुसी, ठाये घातरे तिये वेळी. नाना परीचे पक्वान्न, अनुपादी माशान्न, अष्टविधे परमान्न, शर्करा सहित निवेदिले. शाक पाक नानापरी, वाढत अति सविस्तारी, भोजन करीती प्रीती करी, श्री गुरुमूर्ती परियसा. उदर व्यथेच्या ब्राह्मण, भोजन केले परिपूर्णे, व्याधी गेली तत्क्षण, श्री गुरुचे कृपादृष्टी. परिसे लागता लोहासी, सुवर्ण होय परियसी, दर्शन होतांची श्री गुरुसी, व्याधी घ्यायची सांगमज. उदय होता दिनकरासी, संसार होय अंधकारासी, श्री गुरु कृपा होय ज्यांसी, दैन्यकांचे तया घरी. ऐसे परी श्री गुरुनाथ, भोजन केले शिष्यासहित, आनंद झाले तेथे बहुत, विस्मय करती सकळे जन. अभिनव करती सकळे जन, द्विजासी वैरी होती अन्न, औषध झाले त्याची अन्न, व्याधी गेले म्हणताती. सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरु कृपा होय ज्यासी, जन्मांतरीचे जाती दोष, व्याधी कैची त्याचे देही. गंगाधराचा नंदनो, सरस्वती नांगे विस्तारोनो, गुरुचरित्र कामधेणू, ऐका श्रुते सकळीक. एक चित्ते, जे ऐकती भक्तीने, व्याधी नासती त्याचे भोवणे, अखिल सौख्य पावती जाण, सत्य 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 वाचा. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, स्थान स्थान तीर्थयात्रा, संदर्शन पुनर्माता, दर्शन नाशिक त्र्यंबक क्षेत्र, गौतमी तीर्थ वर्णन, विप्र उदर व्यथा परिहरण, सायन देवगृही, भिक्षाकृतम नाम त्रयोदशोध्याय. प्रसंग 13, ग्रंथ संख्या 1685. श्री गुरुनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.